मुलुंडमध्ये भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। असे काहीही पैसे मिळाले नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीसांनी आंदोलनस्थळी जात घेतला आढावा। आम्ही पंतप्रधानांच्या सभेत व्यस्त असताना संजय दिना पाटलांनी भेकड हल्ला केला। पहिल्या दिवशीपासून संजय पाटील घाबरले, त्यामुळे ते वारंवार गुंडागर्दी करून आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतायत। मिहिर कोटेचा यांची संजय दिना पाटील यांच्यावर टीका। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते। या प्रकरणाचं फुटेज देखील समोर आलेलं आहे। जे काम निवडणूक आयोगाचं आहे तिथं ते करत नसल्यामुळे असे प्रकार घडतायत। आदित्य ठाकरेंची मुलुंडच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस वेळीच भंग केली असती तर देश 5 दशकं पुढे गेला असता। शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेतनं मोदींची काँग्रेसवर सडकून टीका। जगातील कोणतीही ताकद पुन्हा कलम 370 आणणार नाही। शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेतनं पंतप्रधान मोदींनी ठणकावलं। 4 जूनला मोदींची सत्ता संपेल। आजची सभा पंतप्रधान म्हणून शेवटची सभा असेल। नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका। मोदी आता 75 वर्षांचे होत आहेत, त्यामुळे त्यांची आता वृद्धाश्रमात जायची वेळ झाली आहे। संजय राऊतांची मोदींवर टीका। तर महाराष्ट्रात आम्ही उत्तम वृद्धाश्रम केलेत, आम्ही सरकार कसं चालवतो तिथून पहा, राऊतांचा हल्लाबोल। आपल्याला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्यानं खोटे गुन्हे दाखल करून मनीष सिसोदिया आणि मला अटक केली। बीकेसीतल्या सभेतनं केजरीवालांचा मोदींवर निशाणा। मी दिल्लीमध्ये चांगल्या शाळा बांधल्या, गरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था केली म्हणून मला तुरुंगात टाकलं। केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। भाजपमधला जो नेता 75 वर्षांचा होईल तो निवृत्त होईल असा नियम 2014 मध्ये मोदींनी काढलेला होता। मात्र आता अमित शहांना पंतप्रधान करण्यासाठी मोदी एक नेत्याला संपवतायत। भिवंडीतल्या सभेतनं केजरीवालांचा मोदींवर आरोप। वन नेशन वन लीडर साठी मोदी काम करतायत, त्यामुळेच मोदींची पुन्हा सत्ता आली तर ठाकरे आणि पवारही तुरुंगात जातील। केजरीवालांचा घणाघात। तर मी पुन्हा जेलमध्ये जाणार की नाही तुमच्या हातात, केजरीवालांचं वक्तव्य। पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले, उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणाले। ही पंतप्रधानांची भाषा असते का? हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा अपमान नाही, महाराष्ट्राचा अपमान आहे। केजरीवालांची मोदींवर टीका। देश वाचवण्यासाठी 21 दिवस बाहेर आलोय, केजरीवालांचा मोदींवर निशाणा। केजरीवालांकडून मोदींची रशियाच्या पुतीन यांच्याशी तुलना। शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, मोदी भित्रे आहेत। हिम्मत असेल तर समोरासमोर लढा। केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल। माझं शुगर 300 पर्यंत गेलं, मला इन्सुलिन दिलं नाही तर किडनी खराब होते। मला माहिती नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचं होतं ते। केजरीवालांचा मोदींवर गंभीर आरोप। मोदींची गॅरंटी खोटं बोलणं, मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचे सरदार, देशाला फसवण्याचं काम यांनी केलं। मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका। संविधानाला धक्का लागणार नाही हे खडसावून सांगा, राज ठाकरेंचं मोदी सरकारला आवाहन। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शालेय अभ्यासक्रमात मराठा साम्राज्य इतिहास शिकवला जावा। तर गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती नेमा। शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेतनं राज ठाकरेंच्या सरकारकडे मागण्या। जे सत्तेत येणार नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं, राज ठाकरेंचा इंडिया आघाडीला टोला। मराठी स्वाभिमानाकडे धावणारा लाव रे तो व्हिडिओ, ते दिल्ली समोर शरण जाण्यासाठी स्वतःहून पळत जाणारा बिनशर्त पाठिंबा, असा हा इंजिनचा प्रवास मराठी मनाला कधीही पटणारा नाही। आमदार रोहित पवारांचं ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा। राज ठाकरेंना लोक केवळ सेलिब्रिटी म्हणून पाहतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा। नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला। शिवाजी पार्कमधल्या सभेतनं पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल।
कसली नकली शिवसेनेवरनं मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये वार प्रतिवार. कठीण काळात मदत केलेल्या शिवसेनेला नकली म्हणता उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. भटकती आत्म्याच्या टीकेवरनं शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका. हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल. देशातील मंदिर आणि मस्जिद सुरक्षित ठेवणं ही सगळ्यांची जबाबदारी, मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न, शरद पवारांचा भाजपवर आरोप. 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका. तर मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा खणाखार. पंतप्रधान मोदींचा परवाचा रोड शो म्हणजे उन्माद होता. मुंबईत होर्डिंग कोसळून लोक मृत्युमुखी पडलेत, तर तुम्ही रोड शो करताय, उद्धव ठाकरेंची मोदींवर सडकून टीका. ठाकरे गटाची थेरं पाहून बाळासाहेबांच्या मनाला यातना होत असतील. बाळासाहेबांनी काँग्रेसचं गवत उपटा असं सांगितलं, त्या गवतात ठाकरे गट लोळतोय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंकडून तुष्टीकरणाचं राजकारण सुरू. भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे आता हिंदू शब्द वापरत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंची तमाम हिंदू बांधवांनो ही भाषा बदलली. आघाडीच्या बैठकीत त्यांना ही गर्जना देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या, तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी ही गर्जना बंद केली. फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे पाकिस्तान धार्जिणे झालेत का असं आता वाटायला लागलंय. मोदींना भाडोत्री म्हणता, हा कलंक तुम्ही तुमच्या माथ्यावर लावून घेतलाय. रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरे गटाच्या मुंबईतल्या प्रचारात इक्बाल मुसाचा सहभाग. 1993 सालच्या बॉम्बस्फोटातील कर्ता करविता असणाऱ्याचा साथीदार हा इक्बाल मुसा होता. त्यामुळे ठाकरे गटानं पत्रकार परिषद घेऊन मुसा आणि कसाबबद्दलची भूमिका जाहीर करावी. उदय सामंतांचं ठाकरेंना आव्हान. पंतप्रधान मोदी पाकिस्तानमध्ये का गेले हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला का नाही विचारलं. मंत्री उदय सामंतांचा सवाल. आमच्यासोबत खरा ठाकरे, दुसरा बोगस ठाकरे, त्यांनी आपला कणा सांभाळावा. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका. बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी चालवावी अशी बाळासाहेबांची इच्छा होती. खरी शिवसेना एकच आहे आणि त्याचे नेते उद्धव ठाकरे आहेत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. भाजपकडनं सोडाचं राजकारण सुरू. माजी मंत्री राजेश टोपेंची भाजपवर टीका. लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर इंडिया आघाडीला मत द्या, टोपेंचं आवाहन. तुम्ही तुमचं सांभाळा. मंत्री छगन भुजबळांचा जयंत पाटलांना टोला. महाविकास आघाडीतले अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांची प्रतिक्रिया. भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यावर मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोलापूरमधल्या जाहीर सभेत कोठे यांनी केलं होतं भाषण. कापसाचा दर कमी झालाय तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही याचं आश्चर्य वाटतं. शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घातलाय. निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे, धर्म आणि जातींवर होता कामा नये, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत. 5 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवून माझा अपमान केला, असे कोटी माझ्या आजूबाजूला असतात. हितेंद्र ठाकूरांकडून रवींद्र चव्हाण यांच्या नोटीशीची खिल्ली. 5व्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. 5व्या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 49 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार. उद्धव ठाकरेंचा मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगता सभांचा धुरळा. आज सकाळी 10 वाजता ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त परिषदेनंतर ठाकरे 4 सांगता सभा घेणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रात 2 सभा. सकाळी 10 वाजता धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी सभा घेणार, तर पालघर लोकसभेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी 11:30 वाजता सभा घेणार.
महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण शहरात भव्य बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शेकडो तरुण बाईक रॅलीत सहभागी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेत केला अभिषेक। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन, प्रचाराला जाताना साईबाबांच्या दर्शनाचा योग आला, दानवेंची प्रतिक्रिया। भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भिंडेला उदयपूरमधनं केली अटक। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेला मुंबई महानगरपालिकेशिवाय कोणीही जबाबदार नाही, प्रकाश आंबेडकरांचा मुंबई पालिकेवर आरोप। घरासंबंधीचं ब्रिटिश धोरण बदललं पाहिजे, सगळ्यांचा डोळा झोपडपट्ट्यांच्या जमिनीवर आहे, झोपडपट्टीतल्या माणसांना किमान 500 चौरस फुटांचं घर द्यावं, प्रकाश आंबेडकरांचं मत। हायकोर्टासाठी वांद्र्यातली जमीन ताबडतोब द्या, सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश, गोरेगावपेक्षा वांद्रे इथंच हायकोर्ट होणं योग्य, डिसेंबर 2024 पर्यंत थांबण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाची माहिती। 48 तासात एकूण मतदानाची आकडेवारी पोर्टलवर का अपलोड केली जाऊ शकत नाही, निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा सवाल, निवडणूक आयोगाला सविस्तर म्हणणं सादर करण्याचे कोर्टाचे आदेश। राज्यामध्ये सध्या 2 महिने पुरेल इतका चारा उपलब्ध, चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी, दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज आणि उद्या 1.5 तास बंद राहणार, ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत बंद ठेवणार। मुंबईला 3 वर्ष पुरेल इतक्या पाण्याचं दरवर्षी राज्यामध्ये बाष्पीभवन, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 165 टीएमसी पाण्याची वाफ, वाढत्या तापमानासह अनेक गोष्टी कारणीभूत। मुंबईमध्ये शुक्रवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, सोमवारी मुंबईतल्या मतदानाच्या दिवशी 33 ते 35 अंशांदरम्यान तापमान असण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाणार, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर कोणताही ब्लॉक नाही। मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी पूर्वेकडच्या मुख्य जलवाहिन्या दुरुस्तीचं काम तांत्रिक कारणामुळे रद्द, दुरुस्ती काम रद्द झाल्यानं पाणी पुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत राहणार। नवी मुंबईच्या तोंडरे गावातल्या घरावर गुन्हे शाखेचा छापा, बनावट नोटा छापणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला अटक, या तरुणानं युट्यूबवर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचं उघड। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये ड्रग्सचं इंजेक्शन देऊन 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, राजगुरुनगर पोलिसांकडनं दोघांना अटक, 1 जण फरार। धाराशिवमध्ये वंचितकडून अकोला मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्या पुतळ्याचं दहन, साजिद खान पठाण यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि मुस्लिम समाजाच्या मौलवी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।